नागपूर विधान भवनात कायदेविषयक चर्चा तापली, विरोधकांचा सरकारवर निशाणा। हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनात विविध कायद्यांमध्ये तरतुदी करण्यासाठी काही महत्त्वाची विधेयके मांडण्यात आली। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केलेल्या तरतुदींच्या प्रस्तावावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी तीव्र आक्षेप नोंदवत या विधेयकात अशा तरतुदींची गरजच काय असा सवाल उपस्थित केला। त्यांच्या या भूमिकेमुळे सदनात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। देश एका तडीपाराच्या हाती गेला असून त्यामुळे मोठं नुकसान होत आहे असा आरोप देखील त्यांनी केला। सध्याच्या राष्ट्रीय राजकारणावर कठोर शब्दात टीका करत पटोले यांनी लोकशाही धोक्यात असल्याचा इशाराही दिलाय। याचबरोबर भाजप नेते आशिष शेलार यांनीही माध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली। विधेयकांवरील प्रक्रिया नियमांचं पालन करूनच होत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। अधिवेशनातील आजचा दिवस सरकार आणि विरोधकांच्या जोरदार संघर्षाचा साक्षीदार ठरला असून पुढील कारवाईत आणखी गदारोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता विधान भवन नागपूर येथून चंद्रपूर गडचिरोली प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट। अनपार्लियामेंट्री जो वर्ड मिलता है, मैं तो नहीं बोलूँगा, लेकिन अनपार्लियामेंट्री वर्ड उन्होंने बोला है। ये तो बात सबके सामने आई है, स्पष्ट है कि पार्लियामेंट के रिकॉर्ड पे है। तो वो डर गए राहुल जी का, जिस तरह से उनके ऊपर बार बार अटैकिंग हो रहा है कि आप लोकतंत्र का मर्डर कर रहे हो, खून कर रहे हो और आप चोरी कर रहे हो वोटों की। वो बात के डर की वजह से उस तरह का बर्ताव उन्हें किया। अमित शाह ने कहा सबसे पहले वोटों की चोरी कांग्रेस ने नेहरू के टाइम से चालू की थी। देखो, जो भी है नेहरू जी के नाम से बात करती है, तो ये कितने साल चलेगा? देश की जनता भी ये सब सुन के कि नेहरू जी ने क्या किया है, इसरो यहाँ से लेके सी से लेके रैकेट नेहरू जी के सामने बना। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा याचं अनावरण सार्वजनिक जागेवर होणार आहे। बरोबरीने ने मजसीने हे जे गीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं, त्याला पंडित उदयनाथ मंगेशकर यांनी चाल दिली, त्याला 115 वर्ष होऊन गेली। त्यानिमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम, एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरचं कॉम्पिटेबल बुक या